गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तेजस सांबरे ब्लॉगवर. आजचा ब्लॉग रात्री चालू केला आहे कारण मी आता चाललो आहे गावाला. बघा आलो आहे आपल्या हायवेज इथं फ्लायओव्हरला. आता जातो स्टेशनला. उलटा जायला लागतो कारण की जर डायरेक्ट गेलो असतो ना ह्या साईडनी पनवेलला की मग बसने जाऊन त्या साईडला उतरायला लागला. आता जातो पहिला स्टेशनला जाऊन परत ट्रेन पकडणार आणि मग पनवेलला. ते सोपं पडतो जरा. चला जातो आता. हां भेटू तर डायरेक्ट ट्रेनमध्ये. बघा ट्रेनचा प्रवास कसा असतो गावाला जाताना. कंटिन्यू राहा माझ्यासोबत. चला आता हॅलो हायवेला. आता रिक्षा पकडतो. हे ट्रकवाले आहेत ना कधी नाही सुधारणार. कशी रिक्षा थांबवली इथं. चला आता रिक्षा पकडतो आणि जातो स्टेशनला. आता आलो खारघर स्टेशनला. आता इथनं ट्रेन पकडतो आणि मग जातो पनवेलला. पनवेलवर ना आपली गावाला जाणारी ट्रेन. नशीब रिक्षा भेटली. असं काय नाही रिक्षा लेट भेटली ते चाललं असतं कारण की आपली 12:30ची ट्रेन आहे. तर चला निघतो आता. ही तरी ट्रेन भेटायला पाहिजे. पनवेलला जाऊन थांबलो तरी काही विषय नाही. सो गाडी आता आली स्टेशनला. मग आपले तिकीट काढतो आणि जातो. आपला प्रवास सुरू होईल आता. गाडी झाली तिकीट आपली. हे बघा 100 रुपये. आमच्या गावाला कधी पण असतो तेव्हा गर्दी असतेच. बघा आता काय कार्यक्रम नाही तरी. आता आलो आहे आपल्या गावाला. जी ट्रेन जाते त्या प्लॅटफॉर्मला आलो आहे. बघा ट्रेनची वाट बघत असायचा. बघा ह्या ट्रेनने जायचं ओपन. अजून स्टेशनचं काम चालू आहे पनवेलच्या. ज्या गावाला जातात ना ट्रेन तिकडचं काम चालू आहे अजून. हे बघा कॅमेऱ्यात दिसतोय का माहीत नाही पण त्या साईडला पण होतं आहे. मेन स्टेशन लोकल इकडे थांबतात. आणि आपला किती गर्दी आहे. ही ट्रेन सोडायला लागली मला. लय गर्दी होती. ही बघा गेली पहिली ट्रेन. आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघत असा. सो गाईज मागाशी जी ट्रेन सोडली मी तिच्यानंतर गेलो असतो तर मला खेडला जाऊन थांबायला लागला असता. 2 तास थांबायला लागला असता कारण की गावाला जायला 7 वाजता बस असते 6 वाजता. तर ते 3ला जाऊन काय करणार. नशीब म्हणून सोडून दिली ती. आणि इथं बसलो आहे पनवेल स्टेशनला. चिप्स घेतला आहे आता खातो आणि जातो. 1ची ट्रेन आहे आपली तिची वाट बघत असतो. 1:15ची. त्यानंतर मग जाऊ त्या ट्रेननी. त्या ट्रेनला पण गर्दी असेल असं मला वाटते. बघू कसं होते. बसलो बघा ट्रेनमध्ये. परिस्थिती बेकार आहे. आता काय झाला 5 मिनिटं आलो आता. सो आईज आता उतरलो खेडला. बेकार थंडी आहे. ते बेकार थंडी आहे बाबा गावाला. तरी पण 2 जॅकेट घेऊन आलो आहे. हे बघा आता जस्ट उतरलो आहे. बोलता पण नाही काय नीट. धुका निघतोय तोंडला पण. बघा चला आता जातो. आपली बस लागेल 6 वाजता. तर जरा शेकोटी घेतो. ती शेकोटी लावली काही शोधतो जातो. आवाज कमी झाला आहे आता. तुम्हाला खोटं वाटत असेल गाईज की थंडी नाही इकडे. हे बघा 2 जॅकेट घातलेत तरी थंडी जात नाही. लय बेकार थंडी आहे बाबा. लय बेकार थंडी आहे. आता आलो आहे जवळ. आता बसची वाट बघतो जरा टाईम आणि मी जातो. चला भेटतो तर डायरेक्ट गावाला वाडीत गेल्यावर. चला बघा थंडी किती असेल. मग ह्याच्यावरनं दव बघा किती आहे. त्याच्यावरनं बघा थंडी किती असेल. बघा सो गाईज फायनली आलो आहे घरी. बघा इकडं ह्या साईडला आपलं घर आहे. आता उठलो फ्रेश झालो. आता खालती. चला बघा एवढा ऊन आहे तरी पण अजून जरा नॉर्मल थंडी लागतेच. बघा आपलं घर बघा डोंगरांच्या मध्येच आहे. घर दिसत पण नसेल पण इथं घर आहे मध्ये. त्या साईडला पूर्ण डोंगर 4 साईड. सो काय इथे बघा गावालाही आमची अशी कामं असतात. चला आता जातो. रात्री परत हळदीच्या व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. धिंगाणा बघा आता कशा असतात गावच्या हळद. त्या रस्ते बघा आमचे क्लीन एकदम. बघा भाईने घेतलेला. हॅलो 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 हॅलो
डीजे तेजस. ऑपरेट नाही होते नीट. अशा वस्तू छोट्यापणी आवडायच्या म्हणून आता जरा बरा वाटतंय. जेव्हा छोट्यापणी अशा वस्तू भेटायच्या तेव्हा काहीतरी वेगळंच वाटायचं. आता काय वाटतच नाही. आपला मजा म्हणून आज होतं. 6:30 वाजले जाता आणि गावाला एवढी थंडी पडली. शेकोटे गेले बघा. आता जातो परत खालती. लय थंडी लागते आत्तापासूनच. रात्रीची सोय करून ठेवले. रात्री तर ह्याच्यावरून थंडी पडते. तर चला सो काही आता तयार झालं. आता जातो हळदीला. आता बघा मी दाखवतो हळद कशी असते आमच्या इकडे गावाला. सो चला जातो. हल्दीची सुरुवात झालेली आहे भावनो. हे बघा या साईडला आपला बॅक साईडला आहे. भाईने आता वार लावला. आता जातोय आतमधल्या साईडला. माझ्याकडे पण एक आहे. व्हिडिओ काढतोय चालूच असं. इटी आहे इटी आमच्या इथला. पालाला जो पालाला तिकडं. प्रोग्राम चालू होईल आता थोडाच टाइम आहे. डेकोरेशन बघा डीजे. बघा कशी जेवायला बसते आमच्या. आणि इकडं मंडप. ये रात्री या पुऱ्या डाव. I
3:30 काहीतरी. दत्ता विका. सो गाईज कालची हात झाली. रात्री आलोय किती 4 का 4:30ला आलो काल घरी. आणि नंतर 5ला झोपलो. सो आत्ता उठलो डायरेक्ट 12:30ला. फ्रेश पण नाही झालो आहे. आता आजच्या ब्लॉगला एवढाच असेल. बघा हळदीची मज्जा गावाला हळद कशी असते. सो आजचा ब्लॉग एवढाच असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.